बावनकाशी सुबोध रत्नकार हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकाशी सुबोध रत्नकार हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. शांतिदूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? शांतिदूत या टोपण नावाने पंडित नेहरू यांना ओळखले जाते. नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतात? नगरपालिकेचा अर्थसंकल्प नगरपालिका स्थायी समिती मंजूर करतात. मानवी रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? मानवी रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 13 ते 14% असते. राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार महाधिवक्ता असतो. महाराष्ट्रात पेनिसिलिन निर्मिती कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात पेनिसिलिन निर्मिती कारखाना पिंपरी, पुणे येथे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला. चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपासक होता? चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माचा उपासक होता.